नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ मंडळी. उद्या दिनांक 18 डिसेंबर 2025 उद्या आला आहे मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार. मग या दिवशी अनेक महिला जे मार्गशीर्ष महिन्यातील उद्यापन आहे ते करणार आहेत. मग उद्यापन एकदा चौथ्या किंवा 5व्या गुरुवारी करत असतात. मग यावर्षी 4 गुरुवार आले आहे, म्हणजे उद्या आपल्याला उद्यापन करायचं आहे. आता उद्यापन करताना अनेकांना प्रश्न आहे की सुहासिनीला काय द्यावं. तर चला मी तुम्हाला दाखवते सुहासिनीला आपल्याला काय काय द्यायचं आहे. बघा, इथं मी 7 सुपाऱ्या घेतल्या आहेत, 7 कॉईन घेतले आहे, त्यानंतर थोडे तांदूळ घेतले आहे, त्यानंतर इथे 7 फुलं घेतली आहे. आता गुलाबाची फुलं किंवा गजरा, वेणी तुम्ही घेऊ शकतात. मी फुलं घेतली आहे, त्यानंतर एक पुस्तक घेतलं आहे आणि त्यानंतर हे फळं घेतली आहे. अशा प्रकारे आपल्याला जे वस्तू आहेत हे साहित्य घ्यायचं आहे. त्यानंतर तर काय करायचं, जी पुस्तक आहेत, पोथी आहे ती घ्यायची आहे, त्यात थोडेसे तांदूळ टाकायचे आहे, त्यानंतर त्यावर 1 रुपया ठेवायचा आहे, 1 सुपारी ठेवायची आहे, केळी ठेवायची आहे, 1 फूल ठेवायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही जर सुहासिनीला काही वस्तू देण्यासाठी आणल्या असतील तर त्या ठेवायच्या आहे. माझ्याकडे ह्या बांगड्या आहेत, त्या बांगड्या मी त्या सुहासिनीला देणार आहे. आणि त्यानंतर सुहासिनीला हळदी कुंकू लावायचं, ती जी वस्तू आपण आणली ती ओटीत टाकायची आणि त्यांना माता लक्ष्मी रूप मानून नमस्कार करायचा. असं केल्याने आपण केलेलं उद्यापनाचं फळ आपल्याला 100% मिळतं. व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.